हॅलो, नमस्ते. कसे आहेत सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज का नाही मला ट्रिपल फिल्टर्ड सक्सेस म्हणजे सॉक्रेटसनं सांगितलेलं आहे आपले संबंध सुधारायचे साठी किंवा कित्येक वेळेला आपले जवळचे नातेवाईकांमध्ये असेल, मित्रमैत्रिणींमध्ये असेल, संबंध बिघडतात. ह्याचं कारण काय असते? कोणतरी एकाचा विचार करून सांगते किंवा खोटं सुद्धा तुमच्याबद्दल सांगत असेल आणि ऐकलेला व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि कारणाशिवाय तुमच्याशी तो नातं तोडून टाकतो. तुमच्याशी बोलत नाही, तुम्हाला फोन करत नाही, तुम्ही फोन केला तरी उचलत नाही. असं तुम्हाला माहीतच नसते त्या माणसाचे डोक्यात काय आहे काय. म्हणून मला वाटते आपण सॉक्रेटसनं सांगितलेलं हे तिन्ही तत्व फॉलो करायला पाहिजे. ते आपण चालू करूया. पहिला एकदा काय झालं, एक माणूस येऊन सॉक्रेटसला म्हणतो, हे बघ, तुला तुझा मित्र काहीतरी नाव घेऊन XYZ अमुक अमुक असं बोलत होता बघ, असं सांगत होता. तेव्हा सॉक्रेटस त्याला विचारतो, तू तुझे कानानं ऐकलेस? तो म्हणतो, नाही, मला अमुकेनं सांगितलं, मी ऐकलेलं नाही, तेनंच सांगितलं म्हणून मी तुला सांगतोय. मी काही बघितलं नाही त्यानं बोलताना, मी काही ऐकलेलं पण नाही. तसं सॉक्रेटस म्हणतो, ते मला सांगू नकोस. हे 100% सत्य नाही. का? तू काही तुझे कानानं तू ऐकलेलं नाहीस किंवा तू त्यांना बोलताना बघितलेलं पण नाहीयेस. त्यामुळे मला तर सांगू नकोस. आणि सेकंड पॉइंट इज, सॉक्रेटस त्याला विचारतो, जे काही तू मला सांगणार आहेस तर नेगेटिव्हिटी वाढवणारं आहे का? तर ऐकल्यावर मला त्या व्यक्तीबद्दल, माझे ते मित्राबद्दल जास्त प्रेम वाटेल, जास्त आदर वाटेल, काय होईल? तसं तो म्हणतो, नाही. तर ऐकल्यावर तुला त्याच्याबद्दल जास्त प्रेम पण वाटणार नाही, आदर पण वाटणार नाही. ते मला तर ऐकायचं नाही, म्हणतो सॉक्रेटस. मग तिसरं सॉक्रेटस सांगतो, तिसरं टेस्ट. तो म्हणतो, जे काही तू मला सांगणार आहेस, मला माझ्याशी बोलणार आहेस, तर मला काही फायदेशीर आहे का? त्यातनं माझं काही चांगलं होणार आहे का? मला तर उपयोगी पडणार आहे का? तसं त्याचा मित्र म्हणतो, नाही. तर ऐकून तुझा काही फायदा होणार नाही. तसं सॉक्रेटस म्हणतो, ते मला तू सांगू नकोस. ह्या तिन्ही गोष्टीत तू म्हणजे जे काही सांगणार आहेस तर हे तिन्ही टेस्टमध्ये फेल झालेलं आहे. त्यामुळे 90% तर सत्य नाहीये. पहिलं काय, तू स्वतःचे कानानं ऐकलेस का? दुसरं, तू सांगणार आहेस तर न्यूज नेगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? तू सांगितल्यामुळे माझे काही नॉलेजमध्ये इन्क्रीज होईल का? तिसरं, तू सांगणार आहेस तर काही माझे फायद्याचं आहे का? हे 3 टेस्ट आपणही आपल्या आयुष्यात वापरायला पाहिजे. नाही तर कित्येक वेळा काय होतं, आपण सहज काहीतरी बोललेलं असते, सहज
वी डोंट मीन दॅट. त्याला एकाला 4 ऍड करून जाऊन त्या व्यक्तीला सांगितलेलं असते, अमुक अमुक व्यक्ती तुझ्याबद्दल अमुक अमुक बोलत होती. ती ऐकलेली व्यक्ती पण हलक्या कानाचीच असते. तिनं काही हे तिन्ही टेस्ट बघितलेले नसतात. त्यामुळे लगेच ती असं म्हणाली होय मला, किंवा असं म्हणाला होय, बघ मला काही तिच्याशी संबंधच ठेवायचं नाही किंवा त्याच्याशी संबंधच ठेवायचं नाही, मला बोलायचंही नाही त्यांच्याबद्दल, काहीही करायचं नाही, असं म्हटलं जाते किंवा असं वागलं जाते. असं वागलात की समोरच्याला काही फार नुकसान होत नाही. एकदा दोनदा म्हणेल तर आणि सोडून टाकेल, जाऊ देत म्हणून. पण जे कारणाशिवाय ओझं घेऊन राहिलाय का नाही तो माणूस, तो ओझं घेऊन किती दिवस उभं राहणार, किती दिवस जगणार मनात तो ओझं घेऊन? नाही. ह्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी आजार होतील, बीपी तरी चालू होईल, शुगर तरी चालू होईल. त्यामुळे मन आपण स्वच्छ आणि हलकं ठेवायचं आणि हलकं जगायला शिकायचं. कोणी काही बोललं तरी मी म्हणते तसं एका कानानं ऐकायचं, एका कानानं सोडून टाकायचं. असंच एक घडलेलं इन्सिडेंट सांगते मी, कसं एवढंसं बोललेलं किती मोठं होऊन जाते. एकदा काय झालं, एका लग्नाला एक स्त्री लेडी गेली होती. तिथे तिची वहिनी पण आलेली होती. वहिनीन काय केलं होतं, ते समारंभाला शोभतील असे कपडे घातलेले नव्हते. सहसा आपल्यात माहित आहे, आपण लग्न कार्याला जाताना कसं जातो, साडी बिडी नेसून जातो. ॲटलिस्ट 40+ आपण लेडीज तरी, यंग मुलींचं सोडा, त्यांचं काही नाहीये. अशा वेळी ही काय म्हणाली, वहिनी असला ड्रेस कशाला घालून आलीये, हे कार्यक्रमाला हा ड्रेस शोभतो का, एवढ्यात ती बोलली. तर ऐकलेले व्यक्तीनं जाऊन एक मोठा एस्से होईल एवढ्यात तिचे वहिनीला सांगितलं, हे बघ तुझी नणंद असं म्हणाली, हे काही शोभते का, आमच्या वहिनीला काही कळत नाही, कुठल्याही कार्यक्रमाला यायचं कसं कायचं असंच आहे, तिला काही डोका हा प्रकारच नाहीये, अमुक तमुक भरपूर तिचे कान भरले. ऐकल्यावर त्या वहिनीला राग आला. तिनं भावाला म्हणाली, तुमची बहीण बघा असं असं बोलली, अमुक तमुक. भावाला पण राग आला. ते दोघांही बहिणीशी बोलणं सोडून टाकलं. एकुलती एक बहीण असून फक्त बहीण आणि भाऊ दोघंच होते. आणि हे ओझं घेऊनच जगत होते. ते बोलले नाही म्हणून ही नाही बोलली नाही, हिने एकदा दोनदा प्रयत्न केले असेल, पण ते ओझेनं राहत होते. आणि असं ओझं घेऊन राहत असताना हिचे वहिनीला कॅन्सर सारखा आजार झाला. मग हिनं म्हणाली, काही असू देत मी जाऊन बोलते. हिनं फोन केली, तिलाही खूप आनंद झाला. गेली, बोलली आणि सांगितली, कशासाठी तू असं केलंस, मी काय असं नाही, मी एवढं बोललेली होते वगैरे झालं. आणि तिलाही हलकं वाटलं. तेव्हा ती म्हणाली, मला खूप बरं वाटलं. हिलाही आनंद वाटला. त्यामुळे हिला एवढं बरं वाटलं, ॲटलिस्ट ती हे जग सोडून जायच्या आधी तरी तिला काय आहे हे सत्य कळलं. पण प्रत्येक वेळी असं होते असं नाही, असं घडते असं नाहीये. त्यामुळे आपण काय करावं, आपण ह्या तिन्ही कोणी काही सांगायला आलं तरी आधी त्याला विचारायचं, तुझं तू ऐकलंयस का, नाही त्यातनं माझा फायदा आहे का, ती बातमी निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे. हे 3 टेस्टमध्ये तर फेल झाला की ती 90% खोटी असते बातमी. का म्हणजे काही लोक अशीच असतात, तो लावालाव्या करायच्या, भांडणं लावायची. तर मग सासू सुना असतील, बहीण भावंड असतील, इवन आई मुलांमध्ये सुद्धा असं करणारी माणसं आहेत.
त्यामुळे आपल्याला कळायला पाहिजे आपण किती ऐकायचं आणि काही ऐकायचं नाही, हे आपल्याला कळायला पाहिजे. ते ह्याच्या पुढे आपण सॉक्रेटसचे हे तिन्ही टेस्ट वापरूया, म्हणजे आपल्या लोकांबरोबर आपले संबंध चांगले राहतील. अच्छा, हॅव ए गुड डे.